नमस्कार मित्रांनो, अरे साला उलटा हात का. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे नागपूरला. मम्मीच्या घरानं सत्कार होणार आहे असा स्वप्नील म्हणताय. सगळेच जण चाललो आम्ही. पूर्ण तो समारंभाचा शो तुम्हाला इथं पाहायला भेटेल. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. तर स्टे ट्यून्ड. मम्मीचा सत्कार होणार आहे, पण मम्मीला खरीच नाही वाटत आहे. मम्मीला वाटतंय कुठं नेतो ना कुठं नाही. तर मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत, म्हणजे चाललो ना. आम्ही मम्मीचा सत्कार आहे, तर तो सत्कारचा पूर्ण प्रोग्राम आपण या व्हिडिओत पाहू. वडापाव. मागे येऊन खिचते सत्कार समारंभ. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई मारो, मुझे मारो. मम्मीचा सत्कार समारंभ. भाऊ वीडियो बना रही है. कांग्रेचुलेशन ओ मम्मी को. तर आपण आता डिलिव्हरी घेतली आहे. कसा आहे आपला अवजार सांगा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आमच्या मम्मीला सरप्राईज केलं. हे जे गाडीचा सरप्राईज द्यायचा प्लॅनिंग होता, तो सगळं काही स्वप्नीलच्या म्हणजे माझ्या छोट्या भावाचा होता. माझ्या याच्यामध्ये काहीच एक भाग नाही आहे, कारण की सगळी व्यवस्था त्याने केली. नागपूरमध्ये त्याने गाडी बुक केली, सगळं रजिस्ट्रेशन केलं, डॉक्युमेंट्स जमा केले, सगळं त्याने केलं. पेमेंट वगैरे सगळं त्याने केलं. माझ्या इथं फक्त एकच रोल होता की सरप्राईजसाठी जेव्हा मम्मीला नागपूरला न्यायचं होतं, तिथपर्यंत गोष्ट लपवण्याचं काम फक्त माझं होता. बाकी पूर्ण काम त्यानं केलं. शोभित, कुलदीप, अमित सगळ्यांनीच ही गोष्ट मम्मीपासून लपवली होती. सत्काराच्या नावाने आम्ही गेलो, पण मम्मीला वेगळं सरप्राईज मिळालं. मी कधी आपल्या मम्मीला, माझ्या भावाला वगैरे असं सरप्राईज देतो मलाही नाही मिळत, पण त्यानं केलं, म्हणजे माझ्या भावाला पण मानावं लागेल. बाकी अशा प्रकारे आम्ही आमच्या मम्मीला सरप्राईज केलं. तिची गाडी म्हणजे जुनी झाली होती, तिला खरंच आवश्यकता होती या गोष्टीची, आणि तिला कामाची वस्तू मिळाली. थोडीशी ती नाराज होती, कारण की आधीच गाडी होती म्हणत होती. असं वाटत होतं का मम्मी आमच्या घरी आल्याबरोबरच सत्कार करते. असो, जेव्हा आपण नवीन गाडी वगैरे खरेदी करतो तर आपण सर्वात आधी हनुमानाच्या मंदिरात पूजा करतो. तर आम्ही तसंच केलं. गाडी रिसीव्ह करून नागपूरवरून जेव्हा येत होतो वापस, तर ब्रह्मपुरी जवळच्या साईघाटाजवळ आम्ही तिची पूजा करायला घेऊन गेलो.
तर गाडीची जी आम्ही पूजा केलो त्याचा व्हिडिओ आता समोर बघाल तुम्ही. जय हनुमान हे जय हनुमान जय हनुमान. आग आहे रक्तात भक्ती माझ्या नसामध्ये वजे फडकतो लाल आकाशाच्या छायेत. ज्या ज्या ठिकाणी संकट तिथे तो धावतो. राम राम म्हणताच हनुमान जागतो. गर्जना आकाश पाऊल टाकता वीज वाजे दुश्मन थरथतो जेव्हा तो आवाजे. धैर्याच्या नाव बजरंगली शक्तीचं मूर्त रूप महाबली. जय जय हनुमान हृदयामध्ये आग भली. बोल माझ्या सोबत जय बजरंग बली. शक्ती माझी साधना भक्ती माझे शस्त्र. हनुमान नावातच आहे अस्त्र. वारा थांबतो जेव्हा नाम घेतो. डोंगर झुकतो जेव्हा पाऊल ठेवतो. मनात राम हातात गदा भक्तीतून निर्माण झालं वादळाची जागा. श्वासात ऊर्जा नेत्रात तेज भक्ताचा देव तोच आज. जय बजरंग बली म्हणता आकाश फाटत. भक्ताच्या अंतरी प्रकाश दाटत. जय हनुमान हे जय हनुमान. बळाचं प्रतीक भक्तीचं मान. बजरंग बली अमर तू महान. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत आईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जी बेल घंटा असते ती नक्की दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील. तर भेटू याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत साइन आउट.